मी प्रमोद बाळासाहेब जाधव, बायोफॅक्टर कंपनी प्रतिनिधी. बायोफॅक्टर कंपनीकडून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील विहा मांडवा या गावात. दादा, आपलं नाव काय? अशोक कोरडे. अशोक कोरडे. तुमचा मोबाईल नंबर? 95 45 09 10 61. बरं दादा, आपण आपल्या कंपनीचं बायो फर्टिलायझर म्हणजे बायोक्सेल ट्रिओ आणि डिओ हे तुम्ही रासायनिक खतासोबत मोसंबी पिकाला वापरलं. याचे रिझल्ट कसे आले? आम्हाला याचे रिझल्ट याच्या अगोदर जे वापरलं होतं ना, त्यापैकी म्हणजे फक्त 10 ते 15 दिवसातच रिझल्ट कळाला आम्हाला याचे आणि एकदम व्यवस्थित आले. हो. तर आधी बाग कसा होता आणि वापरल्यानंतर 15 दिवसानंतर काय फरक वाटले तुम्हाला? वापरल्यानंतर फळाची साईज, क्वालिटी आणि झाडाची पण क्वालिटी सुधारली, एकदम व्यवस्थित दिसते. तर मोसंबीला वापरल्यानंतर हे रिझल्ट बघून तुम्ही बाकी पिकांना पण हे वापरले? हो, त्यात कपाशी, सोयाबीन, ऊसाला पण वापरले. ऊसाला पण वापरले. ऊस कसा आहे आता? ऊस एकदम मस्त, जास्त कांड्या पण आहेत आणि वजनाला पण व्यवस्थित. तुम्ही दरवर्षी फक्त रासायनिक खत वापरत होते, हो. त्यानंतर आता यावर्षी तुम्ही रासायनिक खताला जैविक खताची सांगड घातली, तर तुम्हाला रिझल्ट चांगले आले? हो वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, एकदम व्यवस्थित. बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? त्यांनी हेच की आपण जे समजा प्रत्येक वर्षी रासायनिक खत वापरतो, बरं. त्यासोबत हे एकदा वापरून बघायला काय हरकत नाही. कारण याला आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे एकदम 99% फरक जाणवला आपल्याला लगेच. आपण हे झाडाचे फळं बघू शकता, क्वालिटी कशा प्रकारे आहे. धन्यवाद.